माझं स्वप्न होतं की माझी खूप दिवसापासूनची अशी इच्छा होती की माझं नाव सुद्धा असं दिसावं स्क्रीनवरती, माझा फोटो. तोपर्यंत म्हटलं आपण मेथी निवडून घेऊया, कारण तो खूप मोठा टास्क असतो. भाजी तर बनवून होते लवकर. नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. एक मिनिट. आणि बघू शकता तुम्ही इथे, हे माझं स्वप्न होतं की माझी खूप दिवसापासूनची अशी इच्छा होती की माझं नाव सुद्धा असं दिसावं स्क्रीनवरती, माझा फोटो, माझं प्रोफाईल दिसावं, माझ्या नावाने लोकांनी सर्च करावं. आणि हळूहळू ते स्वप्न सत्यात उतरत आहे. आणि असं माझं असं आताचं रोजचं रुटीन असतं. मी एकदा तरी हे असं स्क्रीन बघत असते. आणि बाजूला ध्रुव राठीचं सुद्धा प्रोफाईल असतं. माझा नवरा तसे व्हिडिओ बघत असतो, त्याच्यामुळे ते असं सतत नेहमी माझ्या बाजूलाच येत असतं. आणि तिथला सबस्क्रायबरचा आकडा तुम्ही बघू शकता किती आहे ते. आणि आपल्याला सुद्धा ते अचीव करायचं आहे एक दिवस. आणि आपल्याला सुद्धा तिथे पोचायचं आहे. माझं इन्स्पिरेशन आहे ते, मला सतत इन्स्पायर करत असतं. आणि म्हणून मी दिवसातून एकदा तरी बघतेच, कारण त्यातून मला खूप मोटिवेशन मिळतं की अजून मला जोमाने काम करायचं आहे, अजून खूप पुढे जायचं आहे, तो आकडा गाठायचा आहे. आणि एक दिवस आपण ते नक्कीच करू. आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची सुद्धा गरज आहे, कारण अजूनही चॅनलला बरेच लोक सबस्क्राईब करत नाही आहेत. व्हिडिओज बघताय तुम्ही, खूप छान प्रतिसाद देत आहे, पण सबस्क्राईब करत नाही आहेत. आणि आपल्याला जर तिथे पोचायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि आत्ताच आम्ही प्रिशाला स्कूलमधून घेऊन आलो. आपण कुठे गेलेलो बनू? कुठे गेलेलो? कुठे गेलो होतो? दीदीला आणायला गेलो होतो ना? दीदीला आणायला गेलो होतो की नाही? आणि आता मी तिला घेऊन आली आहे. आणि तिलासुद्धा हल्ली एक सवय लागलेली आहे की ती जेव्हा स्कूलमधून येते किंवा ट्युशनमधून येते तेव्हा ना ती आली की पहिली टी व्ही लावते आणि बघत असते की मम्माचे किती सबस्क्रायबर झाले आहेत, किती व्ह्यूज वाढले आहेत. असं तिचं पण आता एक रुटीन झालं आहे की आलं की पहिलं टी व्ही लावायचं आणि बघायचं की किती काय काय व्ह्यूज आल्यात आणि सबस्क्रायबर वाढलेत ते. कारण नवीनच सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना सगळ्यांनाच ती एक्साइटमेंट आहे की कसं आपलं चॅनल ग्रो करते, कसं हे होतं आहे. खूप छान छान वाटतंय. का आलं? आणि यांची मारामारी बघा तुम्ही दोघांची. आलं नाही की लगेच यांचं चालू होतं मारामारी. आई. आणि आता ना मला तिच्यासाठी पराठे बनवून द्यायचे आहेत, आलू पराठे. मी सकाळीच नाश्त्यासाठी आलू पराठे बनवले होते आणि त्याचं थोडं एक्स्ट्रा स्टफिंग बनवलं होतं मी, म्हणजे तिला आल्यानंतर ते बनवून द्यायला. कारण तिला ना टिफिनमध्ये असं थंडच खावं लागतं. त्यामुळे म्हटलं आता तिला दुपारी आले की गरम गरम बनवून द्यावा. चला आता आपण पराठे बनवूया. आणि याची रेसिपी मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेन, कारण आज खूप घाई झाली होती त्यामुळे मला काही तो शूट करता नाही आलं. पण आता दाखवते फक्त पराठे कसे बनले आहेत ते. हे बघा पराठे. प्रिशा, पराठे कसे झाले? छान झाले. आवडले तुला? मस्त मस्त. तिला ना बिचारीला टिफिनमध्ये असं थंडच खावं लागतं आणि आम्ही गरम गरम खात असतो घरी.
म्हणून मग म्हटलं आता तिला आवडतात, तिला पराठे खूप आवडतात, त्यामुळे म्हटलं तिला आता परत बनवून द्यावं. आणि इकडे बनूचं बघा काय चाललेलं आहे, सगळं असा पसारा घातलेला आहे आम्ही सायकल खुर्ची. आणि काय हवं आहे तुला? भाजी. कसली भाजी देऊ? कसली भाजी देऊ? अरे कसली भाजी? असं पडणार तू, पडणार तू. बघ बघ लागलं ना. आणि हे बघा आता पडलाय ना, तरी पण पुन्हा तो जाऊन तिथे त्या खुर्चीवरच बसलेला आहे. म्हणून उठ, सरळ कर ती खुर्ची, सरळ कर ती खुर्ची. लागलं ना तुला? खुर्चीने मारलं ना तुला? खुर्चीने मारलं ना तुला? उठ मग, सरळ करते, सरळ कर खुर्ची. सरळ का बोलतात, ढकलून दिली तिकडे. तसं तर रोज ना बनू 2 वाजता झोपतो दुपारी, पण आज तो लेट उठला होता, त्याच्यामुळे आहे ना तो झोपला नव्हता लवकर. आणि ते 3:30 वाजून गेले होते, म्हणून मग त्याला आधी मी झोपवलं आणि बाहेर येऊन मस्तपैकी सगळ्यात आधी फ्रेश झाले. आणि हा जो पसारा घातला होता ना बनूने, तो आधी मी सगळ्यात आवरायला घेतला, कारण पसारा आवरल्याशिवाय मग काम करणं होत नाही. आणि कितीही पसारा तुम्ही आवरा, पण पुन्हा तो होतच असतो. की ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ते लोक रिलेट करू शकतात की तुम्ही कितीही आवरलं घर तरी पुन्हा पुन्हा तसंच होतं. आणि सगळं आवरून मी ते झाडू मारायला घेतलं होतं आणि एकीकडे चहासुद्धा ठेवला होता. आणि चहा छान उकळला होता. मला ना असं गरम गरम चहाच प्यायला खूप आवडतं आणि मी टी लवर आहे. कॉफी वगैरे मी जास्त पीत नाही कधी, मला पण चहा लागतो. त्यामुळे सगळ्यात मी आधी चहा घेतला. आणि ना आज 5 वाजले तरी बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे आणि असं चहा वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. थोडं चहा पिलं की फ्रेश वाटतं, म्हणून आधी सगळ्या चहा घेतला आहे. आणि आता मला ना एक काम करायचं आहे, ते म्हणजे मला मेथी कुटून ठेवायची आहे. आज संध्याकाळच्या जेवणात मला मेथी बनवायची आहे. आणि बनू झोपला आहे तोपर्यंत म्हटलं आपण मेथी निवडून घेऊया, कारण तो खूप मोठा टास्क असतो. भाजी तर बनवून होते लवकर, पण ते निवडायलाच अर्धा-पाऊण तास निघून जातो. तसं तर पावसाळ्यामध्ये मी पालेभाज्या नाही आणत, अवॉइड करते शक्यतो, कारण खूप खराब असतात, अर्ध्याच्या वर तर टाकूनच द्यावं लागतं. आता ह्याच्यामध्ये पण बघू किती चांगली निघते आणि किती खराब निघते. पण सागरने रात्री मला आणून दिले, काय माहिती त्याच्या मनात आलं आणि घेऊन आला तो. आणि रात्री तर काय मला वेळ नाही मिळाला, कारण खूप लेट आणलं होतं त्याने आणि सकाळची पण तयारी करायची असते, त्यामुळे मी तसंच ठेवून दिली होती फ्रीजमध्ये. आता तर मी ती साफ करते आणि आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे माझं की कसं असतं, त्यामुळे स्टे ट्यून. सगळ्यात आधी तर मी भाजी निवडायला घेतली आणि चांगली होती भाजी, इतकी तर काय खराब नव्हती. आणि असे पालेभाज्या वगैरे मी काही आणलं ना तर मी बनूसाठीही ती तेव्हा बाजूला काढून ठेवते थोडी भाजी, कारण त्याला ना आपल्यासारखी अशी चपाती भाजी खायची सवय नाही आहे, त्याला असं चुरून वगैरेच आवडतं. त्यामुळे मी त्याच्या खिचडीमध्ये किंवा असं आमटीमध्ये वगैरे मिक्स मॅच करून त्याला भरवून देत असते. आणि इथे मी जी दुपारी आपण जेवल्यानंतरची वगैरे भांडी असतात ना, ती प्रिशाचे टिफिन वगैरे असं सगळी जी भांडी होती ना ती पहिली घासायला घेतली. हे एक मोठं काम आवरलं ना की असं ओटा वगैरे स्वच्छ करून आहे ना जेवणाला सुरुवात करायला बरं वाटतं, एक मन प्रसन्न होतं. आणि माझं काम होईपर्यंत आहे ना बनूसुद्धा इथे उठला होता आणि मग त्याला मी दूध भरवायला घेतलं, कारण माझी अशी इच्छा असते की त्याला दिवसभरामध्ये एकदा तरी त्याच्या पोटात दूध जावं, म्हणून संध्याकाळचं एक वेळ मी त्याला दूध देते. आणि अजूनही ना त्याला कपने वगैरे असं पिता येत नाही दूध, तर तो अंगावर सांडून घेतो, त्याच्यामुळे मग मी त्याला असं वाटी चमच्याने भरवते. आणि सगळं त्याचं आवरल्यानंतर मी त्याला छान फ्रेश केलं, छान हातपाय धुतले आणि त्याला रेडी केलं. आणि त्याला ना रेडी केलं की असं वाटतं की मी त्याला बाहेर घेऊनच जाणार आहे.
बनूचं सगळं आवरून दिवाबत्ती करून आहे ना इथे मी जेवणाला सुरुवात केली होती. आणि आता सगळ्यात आधी मी इथे भाजीचं प्रिपरेशन करून घेते. म्हणजे असं हे सगळं कटिंग वगैरे करून घेतलं ना की मग फोडणी देताना बरं पडतं की सगळं हाताखाली असतं. आणि एका साईडला मी कुकरसुद्धा लावून घेतला होता आणि ते सगळं बघताय तुम्ही की मी हे सगळं असं व्यवस्थित प्रिपेअर करून घेतलं होतं. आणि आता मी भाजीला फोडणी देते. सगळ्यात आधी तर आहे ना मी इथे लसूण टाकलेत आणि लसूण छान असं परतून घेतलं. आणि ह्याच्या आधी आहे ना मी फक्त आहे ना लसूण, कांदा आणि मिरची असंच फोडणी द्यायचे. पण आत्ता सध्या आहे ना मी भाजी वेगळ्या पद्धतीने बनवते. कारण कांद्याबरोबरच आहे ना मी टोमॅटोसुद्धा टाकते भाजीमध्ये. कारण टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट असं भाजीचं कॉम्बिनेशन आहे ना सागरला खूप आवडतं. त्यामुळे आता मी अशा पद्धतीने भाजी बनवते, त्याला आवडते. कांदा थोडासा लाल परतून झाल्यानंतर आहे ना मी टोमॅटो आणि मिरची असं एकत्र टाकून घेतलं आणि छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. आणि मुगाची डाळ ना मी आधीच भिजवून ठेवली होती, तीसुद्धा मी नंतर त्याच्यामध्ये टाकली. कारण मुगाची डाळ प्रिशाला खूप आवडते म्हणून मग मुगाची डाळसुद्धा त्याच्यात टाकली. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मेथीची भाजी त्यात मी ॲड केली आणि छान परतून घेतलं. आणि मग झाकण ठेवून वाफेवरती शिजायला ठेवले. आणि इथे बनूचं मध्ये मध्ये चाललं होतं, त्याला मनुका खायचं होतं म्हणून तो मनुका मागायला आला होता माझ्याकडे. भात झाल्यानंतर मी इकडे एका साईडला चपात्यासुद्धा बनवायला घेतल्या होत्या. एकीकडे भाजी शिजत होती आणि एकीकडे चपात्या. म्हणजे थोडंसं आपलं टाईम हे होतं की टाईम मॅनेजमेंट करून केलं की मग काम हलकं होतं आपलं. आणि आता तुम्हाला ना इकडे हे व्यवस्थित दिसतं की नाही माहिती नाही, मी व्यवस्थित वरून असं अँगल दाखवू शकत नाही. कारण सध्या ना माझ्याकडे काही ट्रायपॉड वगैरे नाही आहे. कारण सध्या माझी सुरुवात असल्यामुळे आहे ना या सगळ्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. आणि मी सगळं आता सर्च करते की काय चांगलं आहे आणि काय नाही आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या. म्हणजे सध्या ना आता माझं असं जुगाडू काम चालू आहे की ह्याच्यावर फोन ठेव, त्याच्यावर फोन ठेव आणि मग शूट कर, असं चालू आहे. आणि इथे ना माझ्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या होत्या. आणि आमटी आहे ना मी सकाळीच बनवून ठेवली होती, त्यामुळे मी काही पुन्हा संध्याकाळी बनवली नाही. आणि इथे भाजीसुद्धा छान शिजली होती. आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे कोथिंबीर टाकून मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकला होता त्याच्यावरती. आणि पुन्हा एकदा त्याला वाफवून घेतलं छान. आणि अशा तऱ्हेने भाजी रेडी झाली होती आणि माझं सगळं जेवण आता रेडी झालं होतं. आणि असं काहीचं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. रोज असंच असतं असं काही नाही आहे, थोडं इकडे तिकडे फ्लक्च्युएट होत असतं. आणि तुम्ही मेथीची भाजी कशी बनवता ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही काही कामं संपलेली नाही आहेत, कारण जेवण बनवून झालेलंच आहे. भांडी आणि बनूला अजून भरवायचं आहे, पुन्हा अजून जेवायचं बाकी आहे, त्याच्यानंतरचीही कामं बाकी आहेत. आणि मेन म्हणजे सकाळच्या टिफिनची आणि नाश्त्याची तयारीसुद्धा आता थोडीफार करून ठेवायची आहे, नाही तर मग सकाळी खूप घाई होत असते. बरं, आपण कामं तर काही संपणारच नाही आहेत, पण आपण इथेच थांबूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही ते करत नाही आहेत. आणि भेटूयात पुढे एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.